मीन रास पायसिस, हळवी पण सौंदर्यवान गुरुची मीन रास, जलतत्वाची रास म्हणजेच वॉटर एलिमेंट आणि जिचा स्वामी गुरु आहे अशी ही मीन रास. सुंदर, शांत, प्रसन्न, समाधानी दिसणारी ही रास आहे. आनंदी स्वभाव असतो, स्वप्नाळू स्वभाव असतो, इमोशनल आहेत, तेवढेच भावनाप्रधान या व्यक्ती असतात. टापटीपणा, नीटनेटकेपणा स्वतः जरी केला नाही ते दुसऱ्यांकडून करून घेण्यात त्यांचा चांगला हातखंडा असतो. जास्त श्रम करायला आवडत नाहीत, किंबहुना कोणाला विरोधही करत नाहीत. जे आपलं काम आहे ते पूर्णपणे करणं, हळूहळू का होईना पण ते शेवटाला नेणं असं यांचं कार्यप्रणाली चालू असते. डिसिजन पण यांना घेताना थोडा धरसोडपणा दिसून येतो, कारण ही रास सुद्धा जलतत्वाची असून डबल माइंडेड म्हणजे द्विस्वभावी असल्यामुळे पाण्यासारखे विरघळून जाणारे असे हे असतात. पण हे पाणी खारं असल्यामुळे अगदी प्रेमाने यांना ते पाणी पिताही येत नाही अशी ही माणसं असतात. कारण प्रेम करावं तरी नाही करावं तरी ते तुम्ही समजून घ्या. तर सतत मनात प्रश्नांचा कोंडमारा सुरू असतो. हे करू ते करू, सतत 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 त्यांचं डोकं चालू असतं. हे कधीच बंद पडत नाही. घड्याळाच्या काटांप्रमाणे यांच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी असते, कामांची गर्दी असते, धार्मिक वृत्ती असते. कसेही असले तरी वयाच्या 45 नंतर मात्र यांची वाटचाल आध्यात्मिकतेकडे अतिशय चांगल्या रीतीने सुरू होते. पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रांनी युक्त असलेली या मीन राशीच्या व्यक्ती पूर्व भाद्रपदाचा आध्यात्मिक ज्ञान, धार्मिकता, दयाळूपणा, पापभीरूपणा, उत्तर भाद्रपदाकडून मिळणारा धीर गंभीरपणा आणि रेवतीकडून मिळणारा थोडासा आळशीपणा, पण बुद्धिमत्ता आणि हुशारी यांचा सुंदर मिलाप या मीन राशीच्या व्यक्तिमत्वांमध्ये आपल्याला दिसून येतो. आध्यात्मिकता असली तरी न दाखवण्यासारखी कामं ही करत असतात. आतून मात्र हे परिपूर्णपणे आध्यात्मिक असतात. म्युन्सिपालिटी, कॉर्पोरेशन, बँकिंग डिपार्टमेंट, टीचर, प्रोफेसर, वॉटर डिपार्टमेंट, फिश मार्केट, किंवा कोल्ड्रिंकचे व्यापारी, मिठाई, सोने चांदीचे व्यापारी या कार्यक्षेत्रामध्ये या राशीची व्यक्तिमत्व आपल्याला प्रकर्षाने दिसून येतात. किंबहुना या क्षेत्रामध्ये हे स्वतःचं व्यक्तिमत्व चांगल्या रीतीने फुलवू शकतात. कर्क, वृश्चिक, मीन स्वतःच असल्यामुळे मीन त्यांच्या स्वतःच्या राशीबरोबर पण चांगलं पटतं. वृषभ आणि कुंभ या राशींबरोबर यांचं चांगलं गुळपीट जमतं. या राशींची म्हणजेच कर्क, वृश्चिक, मीन आणि कुंभ या राशींचा गोतावळा मित्रमैत्रिणींचा यांच्याबरोबर असेल तर यांची मैत्री चांगल्या रीतीने फलद्रूप होते. वैवाहिक जोडीदारामध्ये सुद्धा या राशींचा जोडीदार जर तुम्हाला लाभला, किंबहुना जर तुम्हाला जोडीदार निवडायचा असेल तर या राशींचा जोडीदार तुम्ही निवडला तर तुमचं वैवाहिक जीवन हे तुम्हाला समजून घेणारा जोडीदार तुम्हाला लाभतो. कारण तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे जोडीदाराला तेवढी बुद्धिमत्ता असावी लागते, किंवा तेवढं प्रेमळपण जे कर्केकडे असतं, जे मीनेकडे असतं, जे वृश्चिकेकडे असतं आणि जे कुंभेकडे असतं ते तुम्हाला तुमचं संसार किंवा तुमचं वैवाहिक जीवन पुढे न्यायला मदत करतं आणि अशा रीतीने तुमचं विवाह किंवा वैवाहिक जीवन हे परिपूर्ण होतं.